काँग्रेसनं 70 वर्षात केलं नाही ते आम्ही 10 वर्षात करून दाखवलं। लखपती दिदी कार्यक्रमातून मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल। पवारांच्या बारामतीमध्ये बॅनर वॉर। युगेंद्र पवार भावी नवे फिक्स आमदार। बॅनरबाजीतून अजितदादांना डिवचण्याचा प्रयत्न। महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत। मुंबईतील 99% जागांवर तिन्ही पक्षांची सहमती असल्याचं खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। राज ठाकरे महाराष्ट्राच्या शत्रूंसोबत आहेत। राज ठाकरेंची राजकीय दिशा स्पष्ट नाही। संजय राऊतांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल। आम आदमी पार्टी परभणी विधानसभेच्या मैदानात। परभणी विधानसभेसाठी आपकडून उमेदवारी जाहीर। सतीश चकोर यांना आपकडून उमेदवारी। अकोल्यामध्ये राज ठाकरेंच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा गोंधळामुळे अनेक महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की। माढ्यामध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का। बबनराव शिंदेंच्या समर्थकांनी विधानसभेच्या आधीच सोडली साथ। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर। जुन्नरच्या राष्ट्रवादीच्या आमदारांचे स्वगृही परतण्याचे संकेत। आमदार अतुल बेनके राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा। कोल्हापुरात राजकीय भूकंप होणार। शिवसेनेचे नेते राजेश क्षीरसागरांचं विधान। जिल्ह्यातील अनेक मोठे नेते पक्षप्रवेश करण्याचे दिले संकेत। नेपाळच्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मदतीची घोषणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।